Hello, my dear friends. Once again, I welcome all the 12th standard students in this poetry session. My friends, today we are going to see one interesting and beautiful poem about the future, about your career, and that is Have you earned your tomorrow? Have you earned your tomorrow? म्हणजे तुम्ही तुमचा भविष्यकाळ कमावला आहे का? अर्न म्हणजे या ठिकाणी कमावणे. तुम्ही कशा पद्धतीने कमवता, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा भविष्यकाळ, उद्याचा दिवस, तुमचा आयुष्यामध्ये येणारा उद्या, तो कशा पद्धतीने तुम्ही कमावलेला आहे, कमावणार कसा आहात, त्या संदर्भात ही पोएम आहे. ओके, सो नाव लेट अस बिगिन विथ द आइस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी. नाव जस्ट लुक ॲट द स्क्रीन. कंप्लीट द फॉलोइंग वेब. डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. आपण वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतो. तर कशा पद्धतीने आपण लोकांना मदत करतो ते या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला. हाऊ कॅन वी हेल्प द व्हेरियस पीपल. लोकांना कशा पद्धतीने आपण मदत करू शकतो. समजा एखादा गरीब व्यक्ती असेल तर आपण त्या गरीब व्यक्तीला कशा पद्धतीने मदत करतो. दॅट वी हेल्प द पर्सन. त्या व्यक्तीला आपण मदत करतो. कशाची मदत करतो. वी हेल्प द पर्सन. समजा आपण त्यांना क्लोथ्स दिले. हेल्प द पीपल अँड प्रोव्हाइड द क्लोथ्स. क्लोथ्स प्रोव्हाइड केले म्हणजे आपण काय त्यांना प्रोव्हाइड केले. प्रोव्हाइड द क्लोथ्स. वी ट्राय टू प्रोव्हाइड द क्लोथ्स. म्हणजे पहिल्यांदा आपण असं म्हणू शकतो प्रोव्हाइड क्लोथ्स. क्लोथ्स प्रोव्हाइड केले. नेक्स्ट अजून आपण काय देऊ शकतो त्यांना. डोनेशन. आपण कधीतरी एखाद्या व्यक्तीला, गरीब कोण असेल तर त्यांना आपण काय देऊ शकतो. डोनेशन. वी प्रोव्हाइड डोनेशन. डोनेशन देऊ शकतो. वी एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड. आपण एखाद्या ठिकाणी एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड कृतज्ञता कुठेतरी व्यक्त करू शकतो कोणत्या तरी व्यक्तीसाठी. आपण अजून काय करू शकतो. एखाद्या व्यक्तीला डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. मदत कशी करू शकतो. दॅट वी हेल्प पुअर अँड नीडी पर्सन. हेल्प पुअर अँड नीडी पीपल. गरीब आणि गरजू लोकांना मदत करू शकतो. सो इन दिस वे वी कॅन हेल्प व्हेरियस पीपल. या पद्धतीने आपण अनेक लोकांना मदत करू शकतो. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा. डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट इडियम्स ऑर प्रोवर्ब्स रिलेटेड टू वर्ल्ड टुमारो. वन इज डन फॉर यू. लेट अस टेक द फर्स्ट एक्झाम्पल. नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो what you can do today. म्हणजे यू शुड नॉट डिले डुईंग समथिंग इफ यू कॅन डू इट इमिजिएटली. कोणतंही काम करत असताना उशीर लावू नका. तुम्ही जर ते पटकन केलं तर ते तुमचं काम लवकर होईल. याच्यासारखंच दुसरी एखादी प्रोवर्ब आपल्याला टुमारोबद्दल काय सांगता येईल. द टुमारो नेवर कम्स. असं आपण म्हणू शकतो. टुमारो नेवर कम्स. उद्याचा दिवस हा कधीही येणार नाही. टुमारो नेवर कम्स. अनदर वी कॅन से दॅट टुमारो इज ॲज गुड ॲज टुडे. इट इज. टुमारो इज ॲज गुड. टुमारो इज ॲज गुड ॲज टुडे. आजचा दिवस जसा आहे तसाच उद्याचा दिवस चांगला असेल. या पद्धतीने आपण प्रोवर्ब सांगू शकतो. एक तुम्ही स्वतः तयार करा. नाव लेट अस टेक द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. जेव्हा तुम्ही फ्युचर प्लॅनचा विचार करता त्यावेळेला कोणत्या गोष्टींचा विचार करता. पहिल्यांदा ॲट फर्स्ट वी थिंक अबाउट द करिअर. म्हणजे आपण फ्युचर प्लॅनचा विचार करताना पहिल्यांदा काय म्हणतो. करिअरचा विचार करतो. करिअरचा विचार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुसरा काय विचार करतो. आफ्टर दॅट वी थिंक अबाउट द जॉब. जॉबचा विचार करतो कधी कधी. त्याच्यानंतर
करिअरचा जेव्हा आपण विचार करत असतो, एखादं करिअर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, त्यावेळेला आपण कोणता विचार करतो? वी थिंक अबाउट द मनी. पैशाचा विचार करतो. ॲडमिशनसाठी किती पैसे लागतील, काय, या गोष्टींचा विचार करतो. एखादा जॉब मिळवलेला असेल तर त्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे की नाही याचा विचार करतो. सिक्युरिटीचा विचार करतो, त्या गोष्टींचा विचार करतो. फायनान्शियल सिक्युरिटी आहे की नाही ते बघतो. त्याच्यानंतर आपण जर जॉब झाल्यानंतर रिटायरमेंटसाठी आपल्याला प्लॅन काय आहेत, त्या प्लॅनचा विचार करतो. या सगळ्या गोष्टींचा आपण फ्युचरच्या दृष्टीने विचार करत असतो. नेक्स्ट, प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. एक टेबल आपल्याला दिलेला आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे. प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. एक टेबल दिलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, 1 इज डन फॉर यू. एक दिले बघा, एक्झामिनेशन. समजा परीक्षेचा विचार केला तर लास्ट पार्ट आपल्याला काय दिलं आहे? रिव्हिजन. परीक्षेमध्ये पहिल्यांदा शेवटचा पार्ट आपल्याला दिलेला आहे रिव्हिजनचा. मग रिव्हिजनच्या आधी अगदी पहिल्यांदा कोणता पार्ट येईल? रिव्हिजनच्या अगोदर अगदी सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो? स्टडी. अगदी सुरुवातीला काय येणार आहे? स्टडी, अभ्यास आपण करणार आहे. ॲट फर्स्ट वी विल स्टडी हार्ड. अभ्यास करणार आहे. आणि जेव्हा आपण अभ्यास करणार आहे त्यावेळेला आपल्याला काय येणार आहे? शंका येणार आहे, डाऊट्स. अभ्यास करणार आहेत तेव्हा डाऊट्स येणार आहेत. स्टडी, डाऊट्स आणि मग रिव्हिजन. या पद्धतीने आपला तो पार्ट क्लिअर होईल. स्टडी, डाऊट्स अँड रिव्हिजन. नेक्स्ट इज प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. आपण कोणत्या कोणत्या प्रकारची कामं करतो, कर्तव्य करतो, म्हणजे उद्याचा विचार करायचा आहे. याच्यामध्ये समजा एखादं कॉलेज फंक्शन आहे. मेन पॉईंट कोणतं आहे? कॉलेज फंक्शन आहे. कॉलेज फंक्शन असताना पहिला पार्ट दिला आहे प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. कोणत्या ड्युटीज आपण कंप्लीट करतो ज्या आपल्याला करायच्या त्या फंक्शनमध्ये, त्यांची तयारी करतो. कोणती कोणती कर्तव्य ते. एखादा फंक्शन आहे, समजा एखादा गॅदरिंगचा कार्यक्रम आहे, तर त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आपण आपल्याला कोणती कर्तव्य ते ठरवतो. सेकंड पार्ट काय असेल? समजा गॅदरिंगची लिस्ट बनवली, गाण्यांची लिस्ट बनवली, बरोबर. मग त्या सगळ्या कॉलेज फंक्शनसाठी लागणाऱ्या गाणी आपण काय करतो? कलेक्ट करतो. कलेक्शन ऑफ द सॉंग्स. कलेक्शन, त्याचं सगळं कलेक्शन करतो. कलेक्शन ऑफ सॉंग्स. त्या सॉंग्सचं कलेक्शन करतो. त्याची CD किंवा DVD बनवतो. त्याची CD किंवा DVD बनवतो. ओके. किंवा एखादे गेस्ट असतील, चीफ गेस्ट. कोणते चीफ गेस्ट आहेत? तर गेस्ट कोणते बोलवायचे आहेत आपल्याला, त्या गेस्टचा विचार करतो. कॉलेज फंक्शनसाठी बोलवणार आहेत आपण ते गेस्ट, त्या गेस्टचा आपण विचार करतो. ओके. नाव नेक्स्ट, फंक्शन ॲट युअर होम. तुमच्या घरामध्ये एखादं फंक्शन असेल तर त्यावेळेला एक पॉईंट काय दिला आहे? क्लिनिंग द हाऊस. आपण काय करतो? आपलं घर स्वच्छ करतो. घर एकदम स्वच्छ करतो. घर स्वच्छ केल्यानंतर आपण बऱ्याच वेळा काय करतो? डेकोरेट द हाऊस. वी डेकोरेट. डेकोरेशन करतो घराचं एकदम व्यवस्थित. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ वर्क्स. लिस्ट ऑफ वर्क्स, कोणती कोणती आपण कामं करणार आहेत या गोष्टींचा विचार करतो. काही वेळेला आपण त्या सगळ्यांचं काय करतो? अरेंजमेंट करतो. अरेंजमेंट. अरेंजमेंट ऑफ वर्क्स. अरेंजमेंट ऑफ वर्क्स. ओके. सो इन दिस वे we can complete the given table. Plan your tomorrow. Okay. Let us see the next part. Introduction part. Edgar Guest, 1881 to 1959. He was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Guest is an American writer of newspaper and magazines. This is an inspirational poem. In this poem, the speaker is asking the readers
whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. एडगर गेस्ट हा जो कवी आहे त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि तो वयाच्या 10व्या वर्षीच युनायटेड स्टेट्समध्ये आला. 1895 सालापासून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली आणि एडगर गेस्ट हा पीपल्स ऑफ द पोएट म्हणून ओळखला जायचा, की अतिशय चांगल्या प्रकारच्या कविता लिहिण्याचं काम या एडगर गेस्ट यांनी केलं आणि अमेरिकन न्यूजपेपर आणि मॅगझिनसाठी सुद्धा त्यांनी लिखाण केलं. आता ही एक अतिशय इन्स्पिरेशनल अशी कविता आहे की ज्याच्यामध्ये कवी आपल्या लोकांना हाऊ टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग, वेदर यू हॅव डन एनिथिंग, की तुम्ही काहीतरी केलेलं आहे का टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग, दुसऱ्याचं लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी, या संदर्भामध्ये ही कविता आहे. आणि ज्याच्यामध्ये फ्युचर प्लॅन्सबद्दलसुद्धा काहीतरी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न या कवीने या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. सो लेट अस सी द पोएम. हॅव यू ऑन युअर टुमॉरो? इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. Is there anyone to utter now a kindly word of you? Is anybody happier because you passed his way? Because you passed his way म्हणजे तुमच्यामुळे कोणीतरी आनंदी झालेला आहे का? Is anybody happier because you entered in the life of someone else? की तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यामध्ये प्रवेश केलेला आहात आणि तुम्ही ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रवेश केलेला आहात, ज्या व्यक्तीबरोबर आयुष्य जगत आहात, कदाचित तुम्ही थोडा वेळ त्या व्यक्तीबरोबर घालवला, त्यावेळेला तुम्हाला ती आनंद मिळाला का? किंवा तुमच्यामुळे ती व्यक्ती आनंदी झाली का? एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही आल्यामुळे त्या व्यक्तीला समाधान मिळालेलं आहे का? तो व्यक्ती खऱ्या अर्थाने आनंदी झालेला आहे का नाही? असा कधी तुम्ही प्रश्न स्वतःला विचारला आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? कोणाला तरी आठवतं आहे का की तुम्ही त्याच्याशी खूप प्रेमाने बोललेला होता? तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद साधलेला होता आणि तो संवाद त्या व्यक्तीला आठवतोय, असं तुम्हाला कधी जाणवलं आहे का? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. हा जो दिवस आहे, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, हा दिवस जवळजवळ संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम म्हणजे कष्ट करण्याची वेळ. The time spent in hard physical work, that you spend so much time in doing physical work, की भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही काय केलं? टॉयलिंग टाईम म्हणजे डू द लॉट ऑफ वर्क, लॉट ऑफ फिजिकल वर्क, की भरपूर प्रमाणात तुम्ही कष्ट केलेले आहेत. लॉट ऑफ फिजिकल वर्क, हे जे फिजिकल वर्क आहे, भरपूर प्रमाणात जे तुम्ही कष्ट केलेलं आहे, ती वेळ आता संपलेली आहे, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलेला आहात. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने इज देअर एनीवन टू अटर नाव ए काइंडली वर्ड ऑफ यू, अशा वेळी तुमच्याबद्दल कोणीतरी प्रेमाने शब्द व्यक्त केलेले आहेत का? इज देअर एनीवन इन युअर लाईफ हू अटर्ड, हू स्पोक ए व्हेरी काइंड वर्ड ऑफ यू? तुमच्याबद्दल त्या व्यक्तीने प्रेमाने काहीतरी शब्द व्यक्त केलेले आहेत का? तुमच्याबद्दल खऱ्या अर्थाने काहीतरी प्रेमळ भावना शब्दामधून त्या व्यक्तीने व्यक्त केलेली आहे का? असा कोणी आहे का तुमच्या आयुष्यामध्ये? तर कवी आपल्याला या पहिल्या स्टँजामध्ये असं सांगतोय की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ती व्यक्ती आनंदी झाली आहे का? ती व्यक्ती तुमच्याशी बोलली हे तुम्हाला आठवतं आहे का? भरपूर कष्ट करण्याची वेळ आता संपलेली आहे, तुम्ही भरपूर कष्ट केलेले आहेत आणि मग असं झाल्यानंतर तुम्हाला कोणी त्याबद्दल प्रेमाने काहीतरी बोलून दाखवतं आहे का? सांगतं आहे का, अरे बाबा तू भरपूर कष्ट केलेले आहेत आणि आता थांब, असं कोणी काही बोलून दाखवतं आहे का? ठीक आहे, हा पहिला स्टँजा कळाला आहे का सर्वांना? नाव लेट अस बिगिन विथ द सेकंड स्टँजा. डिड यू गिव्ह ए cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy
and then vanish in the throng. Were you selfish, pure, and simple as you rush along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? Did you give a cheerful greeting to the friend who came along? तुम्ही कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या एखाद्या मित्राला cheerful greeting म्हणजे अभिवादन त्याचं केलेलं आहे का? Have you ever greet any person or a friend who came in your life? तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या एखाद्या मित्राचं अभिवादन तुम्ही कधी केलेलं आहे का? त्याला सांगितलं आहे का की अरे तू खूप छान आहेस, तू चांगलं काम करतोयस? त्याला कधीतरी शुभेच्छा दिल्यात का? त्याच्याशी चांगलं गोड बोललेलं आहेत का? त्याला ग्रीट केलं आहे का? असं कधी केलेलं आहे का? Or a churlish sort of howdy and then vanish in the throng? किंवा कधीतरी हॅव यू एव्हर बिहेव चर्लिश म्हणजे चर्लिशचा अर्थ काय? या ठिकाणी शब्द आहे बघा, चर्लिश म्हणजे रूढ. चर्लिश म्हणजे काय? रूढ म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला? उद्धट. हॅव यू एव्हर व्हेरी रूड टू ए फ्रेंड? कधीतरी तुम्ही तुमच्या मित्राशी एकदम उद्धटपणे वागलेला आहात का? कधीतरी उद्धटपणे हावडी या शब्दाचा अर्थ काय? हावडी हा शॉर्ट फॉर्म आहे. हावडी म्हणजे हाऊ डू यू डू? अँड इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, हाऊ डू यू डू. हाऊ डू यू डू शॉर्टकट वापरला मी या ठिकाणी यूचा. हाऊ डू यू डू. कधीतरी तुम्ही म्हणालाय का त्याला हाऊ डू यू डू, कसा आहेस, पण उद्धटपणे? कसा आहेस पण उद्धटपणे, बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असं म्हणालाय. अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. व्हॅनिश इन द थ्रॉंग म्हणजे अतिशय खूप लोकांचा समूह आहे. क्राऊड, लार्ज नंबर ऑफ पीपल देअर. क्राऊड इज देअर. क्राऊड खूप गर्दी आहे, अनेक लोक तिथं आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्राला अगदी उद्धटपणे काहीतरी बोललाय आणि तिथून त्या लोकांच्यातून पळ काढलाय. असं झालंय का? Were you selfish, pure and simple as you rushed along the way? Were you selfish, pure and simple? तुम्ही कधीतरी एकदम प्युअर, शुद्ध, स्वार्थी कधीतरी होतात का? Were you selfish, pure and simple as you rushed along the way? ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणाहून आपल्याच मार्गामधून पळत असता, लांब कुठेतरी निघून जाता, त्यावेळेला तुम्ही सेल्फिश, स्वार्थीपणे आयुष्य जगलेलं आहात का? म्हणजे शुद्धपणाने स्वार्थी, शुद्ध स्वार्थी म्हणजे खऱ्या अर्थाने स्वार्थ तिथं तुमचा दिसतोय इतरांना. असं कधीतरी स्वार्थी आयुष्य तुम्ही जगलेलं आहात का? कधीतरी तुम्ही स्वार्थी आणि साधे होतात का? आणि त्या स्वार्थी आणि साधेपणामध्ये कुठेतरी लांब पडून गेलेला आहात का? Or is someone might grateful for a deed you did today? कधीतरी असं झालंय का दॅट समवन इज मायटी ग्रेटफुल फॉर ए डीड? म्हणजे कधीतरी एखाद्या व्यक्तीने तुम्ही केलेल्या कार्याबद्दल ऋण व्यक्त केलेलं आहे का? दॅट समवन एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड फॉर युअर डीड. इज समवन मायटी ग्रेटफुल? कोणीतरी तुमच्यासाठी कसं आहे? मायटी ग्रेटफुल, कृतज्ञता व्यक्त केलेली आहे का? कशासाठी? फॉर युअर डीड. फॉर युअर डीड. डीड म्हणजे कार्य. डीड म्हणजेच काय? कार्य, वर्क. तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्यासाठी कोणीतरी तुमची कृतज्ञता कधीतरी व्यक्त केलेली आहे का? तुमच्या कार्याबद्दल कोणीतरी अत्यंत ऋणी आहे का? तुमचा ऋणी आहे का? असं कधी काही घडलेलं आहे का? ठीक आहे. या सेकंड स्टँजामध्ये कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही कधी तुमच्या मित्राला अभिवादन केलं आहे का? तुम्ही त्याच्याशी उद्धटपणे वागलाय का? तिथून लांब पळून गेलाय का? कधी तुम्ही स्वार्थी आणि साधं आयुष्य कुठेतरी जगलेलं आहात का? कधीतरी तुम्ही तुमच्या केलेल्या कार्याबद्दल तुमचं कुणीतरी ऋण व्यक्त केलेलं आहे का? ठीक आहे. हा सेकंड स्टँजा कळाला आहे का सर्वांना? लेट अस सी द नेक्स्ट स्टँजा. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज that is sleeping fast, that you help a single brother of the many that you pass? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now
with courage look ahead. Can you say tonight in parting with the days, आज या मावळत्या दिवसामध्ये किंवा आपण असं म्हणतो जीवनाच्या उतरत्या या काळामध्ये असं तुम्ही सांगू शकता का? आजच्या या उतरत्या काळामध्ये तुम्ही असं सांगू शकता का? इन पार्टिंग विथ द डेज दॅट इज स्लिपिंग फास्ट. पार्टिंग विथ द डेज म्हणजे जे आयुष्य आता संपत आलेलं आहे, उतरता काळ लागलेला आहे आणि या उतरत्या काळामध्ये वृद्धावस्थेमध्ये जीवनाच्या काही शेवटच्या काही टप्प्यामध्ये या मावळत्या दिवशी तुम्ही असं काही सांगू शकता का? काय सांगू शकता का? दॅट यू हेल्प ए सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. की मेनी पीपल केम इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक लोक आली. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक ब्रदर्सपैकी, अनेक बंधूंपैकी तुम्ही एखाद्याला मदत केलेली होती. दॅट यू हेल्प ए सिंगल ब्रदर. यू हेल्प ए सिंगल ब्रदर. तुम्ही एका व्यक्तीला मदत केलेली होती. ऑफ द मेनी, की जे अनेक आहेत, अनेक तुमच्या आयुष्यामध्ये आलेत, येऊन गेले, पण त्यापैकी कोणत्या तरी एका व्यक्तीला तुम्ही काय केली? मदत केली. यू हेल्प समवन. यू हेल्प समवन. असं कोणी आहे का? असं काय तुम्ही सांगू शकता का की तुम्ही कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला मदत केलेली होती? इज ए सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. तुम्ही केलेल्या कामाबद्दल इज ए सिंगल हार्ट रिजॉयसिंग. रिजॉयसिंग म्हणजे हॅप्पी. एखादं हृदय तुमच्यामुळे खूप आनंदी झालेलं आहे का? तुमच्या प्रेमळ बोलण्यामुळे, तुमच्या प्रेमळ वागण्यामुळे कोणीतरी आनंदी झालेले आहे का? इज ए सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. तुम्ही जे काही केलं किंवा बोलला त्याच्यामुळे कोणीतरी आनंदी झालं का? किंवा म्हणजे काय, तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे कोणीतरी एखादी व्यक्ती खरोखर आनंदित झाली. असं काही तुमच्या आयुष्यामध्ये घडलं आहे का? असं काही तुम्ही सांगू शकता का की अरे मी या व्यक्तीशी बोललो आणि त्याला खूप आनंद झाला? डज अ मॅन हुज होप्स वेर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. डज अ मॅन हुज होप्स वेर फेडिंग. असा कोणी व्यक्ती आहे का की जो व्यक्ती कसा आहे आता? हुज होप्स वेर फेडिंग, की ज्याचे होप्स फेडिंग, फेड म्हणजे एकदम निस्तेज झालेले होते. म्हणजे ज्याच्या एखाद्या व्यक्तीच्या होप्स, आशा संपलेल्या होत्या. एखादा जो व्यक्ती आहे त्याच्या होप्स, आशा सगळ्या काही संपलेल्या होत्या. म्हणजे तो निराशेच्या गर्तेमध्ये गेलेला होता. पण बट नाव ही इज लुकिंग ॲट हिज लाईफ व्हेरी करेजियसली. आता मात्र तो त्याच्या जीवनाकडे एकदम धैर्याने पाहतोय. की तो दुःखी कष्टी झालेला होता, एकदम हताश झालेला होता, निराश झालेला होता, पण आता मात्र तो एकदम त्याच्या जीवनाकडे एकदम धाडसाने, कुतूहलाने पाहतो. त्याला आता जीवन जगण्याची धडपड त्याची चालू आहे. त्याला वाटतंय की मला माझं आयुष्य जगायचं आणि मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर काहीतरी करायचं आहे. म्हणजे नैराश्याच्या गर्तेमध्ये गेलेला एखादा व्यक्ती, त्याला आशेचा किरण तुम्ही दाखवलेला आहे का? असं काही तुमच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे का? तो कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अगदी मावळत्या दिवसामध्ये तुम्ही कोणाला मदत केलेली आहे का? तुम्ही केलेल्या एखाद्या कामाबद्दल तुमच्याशी कोणीतरी जे बोललं आहे त्याच्यामुळे तुम्ही आनंदी, ती व्यक्ती आनंदी झालेली आहे की नाही? तुमच्यामुळे एखादा निराश झालेला व्यक्ती, त्याच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत की नाहीत? असं काही तुमच्यामुळे घडलेलं आहे का? ओके, नाव नेक्स्ट. डिड यू वेस्ट द डे or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more day? You have earned one more tomorrow by the work you did today. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you waste the day? तुम्ही तुमचा दिवस वाया घालवला. और लूज इट, वाया घालवला किंवा गमावला. वॉज इट वेल, व तो दिवस जो घालवला तो चांगला होता का? कसा होता? और सोरली स्पेंड, तुम्ही जो दिवस वाया घालवला तो चांगल्या पद्धतीने घालवला का दुःखाने घालवला? म्हणजे तुमचा दिवस आनंदात गेला का दुःखी गेला? हाऊ डिड यू स्पेंड युअर डे? वॉज इट यू स्पेंड इट, वॉज इट व्हेरी हॅप्पी डे और
इट वॉज व्हेरी अनहॅपी. हाऊ वॉज दॅट डे? तो दिवस कसा होता? आनंदी होता का दुःखी होता? डिड यू लिव्ह ए ट्रेल ऑफ काइंडनेस और स्कार ऑफ डिसकंटेंट? डिड यू लिव्ह ए ट्रेल ऑफ काइंडनेस? तुम्ही जीवन जगत असताना लिव्ह ए ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे दयेचा मार्ग पत्करलात, खूप आनंदाने प्रेमाने इतरांशी वागलात. ऑर ए स्कार ऑफ डिसकंटेंट किंवा खूप दुःखाने तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःखदायक अशा काही घटना आहेत, त्यांच्या खुणा आहेत. दुःखदायक खुणा तुमच्या आयुष्यामध्ये आहेत का आनंदाच्या काही खुणा आहेत? तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना दयेचा मार्ग, आनंदाचा मार्ग पत्करला का दुःखदायक जखमेच्या खुणा आहेत? नक्की तुमच्या आयुष्यामध्ये काय आहेत? आनंद आहे का दुःख आहे? भूतकाळात जर तुम्ही डोकावून पाहिलं तर तुम्हाला काय जाणवतं? दुःख जाणवतं का आनंद जाणवतं? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट गॉड वूड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर म्हणजे तुम्ही गाढ झोपलेला आहात, आणि जेव्हा तुम्ही गाढ झोपलेला असता त्यावेळेला डू यू थिंक दॅट द गॉड वूड से, तुम्हाला असं वाटतं का की देव तुम्हाला म्हणेल, परमेश्वर तुम्हाला काहीतरी सांगेल? काय म्हणेल तो? यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो, की तुम्ही आज पुन्हा एकदा एक दिवस कमावलेला आहे. तुम्ही तुमचा भविष्यकाळ चांगल्या अर्थाने प्राप्त केलेला आहे. कशामुळे? बाय द वर्क यू डिड टुडे, म्हणजे आज जे काही तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही जे काही चांगले कष्ट केलेले आहेत, तुम्ही केलेल्या परोपकारामुळे, तुम्ही केलेल्या चांगल्या कृत्यामुळे, आज जे काही तुम्ही चांगलं काम केलं त्यामुळे तुम्ही उद्याचा दिवस कमावलेला आहे. यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो इन युअर लाईफ बिकॉज द वर्क यू डिड टुडे. इट मीन्स दॅट युअर वर्क, तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते कसं होतं? इट वॉज व्हेरी प्रेजवर्दी. असं आपण म्हणू शकतो की तुमचं काम खऱ्या अर्थाने प्रेजवर्दी होतं, खऱ्या अर्थाने आनंदी असं काम होतं. तुमच्या कामामुळे इतरांना आनंद झाला आणि म्हणून अँड बिकॉज ऑफ दॅट यू अर्न वन मोर टुमॉरो इन युअर लाईफ, म्हणून तुमचं भविष्यकाळ उज्ज्वल झालेला आहे. तुम्हाला उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेला आहे. म्हणजेच या कवीला या ठिकाणी सांगायचं आहे दॅट यू कॅन अर्न वन मोर टुमॉरो इन युअर लाईफ इफ यू डिड द गुड वर्क इन युअर लाईफ टुडे ओनली. जर आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं काम केलं तर उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातला चांगला असेल, असं या कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आजचा दिवस कसा व्यतीत करायचा आहे की जेणेकरून उद्याचा येणारा भविष्यकाळ आपल्याला सुखदायक, आनंददायी असेल. अशा प्रकारची उत्कृष्ट अशी एनकरेज करणारी अशी कविता आहे. मला वाटते सर्वांना कळालेली असेल. थँक्यू गाईज, थँक्यू व्हेरी मच.